मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी कोणाला संधी मिळणार हे आता 22 जानेवारीच्या आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे। महापालिका निवडणुकांचे निकाल लागले असले तरी महापौर कोणत्या प्रवर्गातून असेल हे ठरणार आहे चक्राकार पद्धतीने होणाऱ्या आरक्षण सोडतीतून। आता ही सोडत नेमकी कशी होणार, कोणते प्रवर्ग असतील आणि चक्राकार पद्धत म्हणजे नेमकं काय हेच आपण सविस्तर पाहूया। नमस्कार, मी पल्लवी, अजिंक्य भारत न्यूजच्या अपडेटमध्ये हार्दिक स्वागत करते। महापौर पदाची आरक्षण सोडत आता नेमकी प्रक्रिया काय? राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात आरक्षण सोडत काढली जाणार आहे। चक्राकार पद्धत म्हणजे नेमकं काय? महापौर पदाचं आरक्षण ठरवताना संबंधित महापालिकेतील मागील सुमारे 20 वर्षाचं आरक्षण विचारात घेतलं जातं। आता ज्या प्रवर्गाला याआधी आरक्षण मिळालं होतं तो प्रवर्ग वगळला जातो। उर्वरित प्रवर्गातून चिठ्ठीद्वारे आरक्षण ठरवलं जातं। आरक्षणाचे प्रवर्ग कोणते? तर महापौर पदासाठी खालील प्रवर्ग असतात: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि खुला प्रवर्ग। यापैकी 50% महिला आरक्षण सुद्धा असतं। आरक्षण सोडत कशी काढली जाणार? आधी ज्या प्रवर्गाला आरक्षण मिळालं होतं ती चिठ्ठी बाजूला ठेवली जाईल। उर्वरित सर्व प्रवर्गाच्या चिठ्ठ्या उपस्थितांना दाखवून पारदर्शक बॉक्समध्ये टाकल्या जातील। त्यातून एक चिठ्ठी काढून मुख्य आरक्षण जाहीर केलं जाईल। त्यानंतर पुन्हा महिला आरक्षणासाठी स्वतंत्र चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण लागू आहे की नाही हे ठरवलं जाईल। राजकीय दृष्टिकोनातून महत्त्व जर बघितलं तर राज्यातील जवळपास 24 महापालिकांमध्ये भाजप महायुतीचं वर्चस्व, त्यामुळे बहुतांश ठिकाणी महापौर भाजप महायुतीचाच असल्याची शक्यता। मात्र अकोला महापालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 22 जानेवारीच्या आरक्षण सोडतीनंतरच कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गातून आणि कोण महापौर होणार हे स्पष्ट होणार आहे।